गुरुजी काय नाही म्हणे, मला पाठीमध्ये त्रास होतोय आणि तो त्रास मला सहन होत नाही. जा म्हणले आपल्या सेनाला बोलून आण आणि तू माझी मालिश करे. रात्री 1 वाजता प्रधानाने सांगितलं, महाराज रात्री 1 वाजता कोणाच्या घरला जावं? सर्वजण झोपलेले असतील महाराज, कसं तरी 1 तासभर सहन करा, 1 तासाच्या नंतर पाहू. बादशाह कसं तरी महाराज 2-2:30 वाजेपर्यंत सहन केलं. 2:30 वाजता पुन्हा प्रधानाला बोलवलं, प्रधान आता मला सहन होत नाही, जा म्हणले सेनाला बोलून आणा. निघाले महाराज सेवक सेना महाराजांच्या घरापुढे आले. त्यावेळेस 3 वाजले होते, सकाळचे 3 वाजले होते आणि सेना महाराज उठले आणि स्नान करून पूजेला बसले होते. आणि सेना महाराज पूजेला बसले असताना बाहेरून आवाज आलाय, सेना. असा आवाज आल्याबरोबर बाईसाहेबांना दरवाजा उघडला आणि पाहिलं, विचारलं म्हणे कोण आहात तुम्ही? काही नाही म्हणे, आम्ही बादशाहचे सेवक आहात आणि सेनाला बोलवण्यासाठी आलात. बादशाहच्या पाठीमध्ये त्रास होतोय आणि तो त्रास सहन झाल्यामुळे बादशाहने सेनाला बोलवण्यासाठी सांगितलंय. पत्नीनं सेना महाराजाच्या पत्नीने सांगितलं म्हणे, महाराज तुम्ही व्हा पुढं, पूजा आटोपल्याच्या नंतर मी पाठवून देतो. रोज सेना महाराजाची पूजा 15 मिनिट चालायची आणि त्या दिवशी सेना महाराजाची पूजा 3 तास करायला लागली. आणि सेना महाराज जर मंत्र म्हणायला लागले ना महाराज, ते मंत्र ऐकण्यासाठी ब्राह्मण लोक सेना महाराजाच्या घरांच्या पाठ भीतीला येऊन ऐकत बसायचे. मंत्र उच्चारण करायचे सेना महाराज. सेना महाराज पूजेला बसलेले, राजाचं तर आमंत्रण आलंय. पत्नीला प्रश्न पडला, म्हणजे काय करावं? मोठ्या माणसाचं आमंत्रण आहे, बोलावणं आहे. राजा आहे विदर्भचा बादशाह आहे, त्याचं बोलवणं आलंय. सेना महाराजाला सांगावं तर पूजा भंग करण्याचा दोष आपल्याला लागतो आणि नाही सांगावं तर बादशाह मारल्याशिवाय राहत. इकडे बादशाहला त्रास आणि व्हायला लागला, म्हणजे आमंत्रण सेनाला